नमस्कार मित्रांनो, अजय भारती ब्लॉगमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, हे चॅनल पहिल्यांदा SST जर्नी नावानं ओळखलं जायचं. आता ह्या चॅनलचं नाव आहे अजय भारती ब्लॉग. तर मित्रांनो, ह्या नव्या ब्लॉगमध्ये आज आपण जाणार आहोत सातारच्या जवळ असणारा एक उलटा धबधबा पाहण्यासाठी. तर हे ठिकाण आहे सडा वाघापूर. तर आपण सकाळी पुण्यावरून निघालेलो आहे आणि एका ठिकाणी सध्या नाश्ता करण्यासाठी थांबलोय. आता नाश्ता करून आपण जाणार आहोत सडा वाघापूर इथे उलटा धबधबा पाहण्यासाठी. तर तुम्ही ह्या व्हिडिओशी शेवटपर्यंत कनेक्ट राहा. तर चला नाश्ता करून आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण आज सडा वाघापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी निघालोय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा सडा वाघापूर आहे कुठे? तर सडा वाघापूर हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आहे आणि पुण्यापासून याचं डिस्टन्स सुमारे 120 किलोमीटर आहे. आता आपण इथे कसं जाऊ शकतो? तर इथे पोहोचण्यासाठी आपल्याला मुख्यत पुण्यापासून 2 मार्ग आहेत. एक पुणे, सातारा, पाटण आणि सडा वाघापूर. पुणे सातारा महामार्गावरून तुम्ही सातारला येऊन तिथून पाटण मार्गे तुम्ही सडा वाघापूरला जाऊ शकता. पाटणपासून सुमारे फक्त 10 किलोमीटर अंतरावर सडा वाघापूर हे ठिकाण आहे आणि इथे तुम्ही उलटा धबधबा पाहू शकता. दुसरा मार्ग म्हणजे पुणे, कोरेगाव, वाई, पाटण आणि सडा वाघापूर. हा मार्ग थोडा लांब आहे, पण सुंदर दृश्य तुम्हाला जर पाहायची असतील तर तुम्ही ह्या मार्गाने जाऊ शकता. पुणे कोरेगाव महामार्गावरून कोरेगावला येऊन तिथून तुम्ही वाई मार्गे पाटणला जावे लागते आणि पाटणपासून 10 किलोमीटरवर तुम्हाला सडा वाघापूर हे ठिकाण मिळेल आणि तिथे तुम्ही तो धबधबा पाहू शकता. मित्रांनो, जर का तुम्ही पावसाळ्यामध्ये असे फिरायला निघत असाल तर तुम्हाला जागोजागी असे छोटे छोटे वॉटरफॉल नक्कीच पाहायला मिळतील. मित्रांनो, आता आपण सडा वाघापूरला चाललोय आणि मध्ये इथं असे छोटे छोटे धबधबे आहेत. ते दाखवण्यासाठी मी तुम्हाला थांबलेलं. आपली गाडी इथे लावलेली आणि रस्त्याने बघा हा छोटा धबधबा माझ्या पाठीमागे. पूर्ण जंगल आहे. जंगलातून हा रोड आहे. हा छोटासा घाट आहे. घाटाच्या माथ्यावर आपण चढायला लागलो. त्या साईडला सुद्धा एक छोटासा धबधबा आहे पाठीमागे. तो एक आहे आणि हा एक. आता आपण जो उलटा धबधबा आहे माथ्यावर जाणार आहोत. तिथून आपण तो छोटा जो मेन धबधबा पाहायला आलोय उलटा धबधबा तो आपण पाहणार आहोत. तर चला. हे बघू शकता डोंगरावरून कसे छोटे छोटे सुंदर असे धबधबे तयार झाले. घाट चढून जसजसं तुम्ही वरती जाल तसतसं पावसाळ्यातील हे सुंदर आणि विहंगम दृश्य तुम्ही निहाळू शकता. जाता जाता आपण इथे थांबलोय एका ठिकाणी. हे पठार बघा सगळं हिरवगार झालेलं आहे ह्या पावसामुळे. बघून घ्या तो. सुंदर असा वारा सुटलेला आहे भयानक आणि थोडा पाऊस पण पडतोय. ही पाठीमागं गाडी उभी आहे आणि घरातली सगळी मुलं आहेत. माझे केस तुम्हाला दिसत असतील कसे उडतात हवेने. सुंदर असं वातावरण आहे. हा बघा काय म्हणतोय. कशी वाटते? मज्जा वाटते काय? द्विजला थंडी नाही वाजत. द्विजला नाही वाजत, स्वराला थंडी वाजते. मित्रांनो, आम्ही जसं जसं वॉटरफॉलच्या जवळ पोहोचत होतो तिथला पूर्ण परिसर धुक्यामध्ये हरवून गेलेला होता. रस्त्यावरून काही अंतरावचं दिसणं सुद्धा मुश्किल होतं.
तुम्ही इथं पाहू शकता, हे बाहेर बघा पूर्ण धुकं आहे. आणि म्हणजे हे लोणावळ्यापेक्षा भयानक धुकं म्हटलं तरी चालेल. आम्ही मागच्या वेळेला कुन्नूरला गेलेलो. कुन्नूरच्या इथं सुद्धा असंच धुकं होतं. मला वाटतं इथून एक 15-20 फूट, 20-25 फुटाच्या पुढचं काहीच दिसत नाहीये. हे पाहू शकता तुम्ही. समोर जे पांढरं दिसतंय ते पूर्ण धुकं आहे. ही गाडी आहे आपली. गाडीची आपण पार्किंग लाईट लावून गाडी चालवतोय. लाईट लावलेली आहे. मित्रांनो, आपण आता पार्किंग जवळ पोहोचलोय. धबधब्यापासून एक 150 मीटरच्या अंतरावर ही पार्किंगची सोय केलेली आहे. इथे गाड्या पार्क करून आपण पुढे जाऊ शकतो. आय थिंक इथे एंट्री फी आहे. इथे पुढे दिसतंय ते. एंट्री करून आपण आता आत जाणार आहोत. पूर्ण धुकंच आहे इथं. इथे बघा वेगवेगळे कन्स वगैरे तुम्हाला दिसतील भाजून खाण्यासाठी. इथे ट्रकवाले आलेले आहेत. आणि पर्यटन सुरू. प्रत्येकी 20 रुपयाला 20 रुपये तिकीट आहे प्रत्येकाचं. तर हे तिकीट घेऊन आपण आता जाणार आहोत. तर इथं मके आहेत. आपण काही मके घेतलेले आहेत. आता किती रुपये लाव? 30 घेतले काय? एक 30 रुपयाला. बरं चला, इथं आपण आता हे मके सुद्धा घेतलेत खायला. आता आपण आतमध्ये जाऊया. तर ही बघा, ही फॅमिली आहे. इथे लहान मुलं सुद्धा आहेत आमच्या बरोबर. ही बघा, शुभ्राने मके खायला सुरुवात केली. हा द्विज आहे आणि हे फॅमिली मेंबर आहेत. हा मृदान आहे छोटा. तर मित्रांनो, हे बघा, आपण 20-20 रुपयाची 5 तिकीट काढलेले आहेत. लहान मुलांना प्रवेश फी नाहीये. आणि 20 रुपये प्रवेश फी आहे. तर संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्यातर्फे हा उपक्रम राबवला जातोय, म्हणजे पाण्याचा. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो बघा, हे पूर्ण धुकं आहे आजूबाजूला. या साईडला सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि पर्यटक जे आहेत ते बऱ्यापैकी आलेले आहेत. आमच्या इथे 6 वर्षापासून पर्यटक आहेत. त्या बघा, मैदान एवढा छोटा आहे पण पर्यटन करायला आलेलं आहे. आणि ही दिसते ती आमची फॅमिली आहे. हे बघा, हे पूर्ण ही आई आहे सगळ्यात मागे. ती पुढे वहिनी आहे. ती स्वरा आहे. तिच्या पुढे शुभ्रा आणि तो दादा आहे. आणि शूटिंग करते ती श्रद्धा आहे. तर चला, हे पुढे मला वाटतं 100 ते 150 मीटरवरच हा धबधबा आहे. उलटा धबधबा म्हणजे कसं आहे, हे जो वाऱ्याचा एवढा इथं फ्लो आहे, ते पाणी जे खाली पडतं ते आहे असं परत हायवेच्या झोतानी परत मागे येते. त्यामुळे याला उलटा धबधबा म्हटलं जातं. आणि आता आपण प्रत्यक्षात जाऊन बघूया. इथं पण पूर्ण पाणी तुम्हाला दिसतंय की नाही मला माहित नाही, पण समोर पूर्ण पाणी आहे. आणि इथं आजूबाजूला सगळ्या पवनचक्क्या. त्या धुक्यामध्ये तुम्हाला दिसत नसतील, पण आमची इथं गाडी पार्क केली आहे त्याच्या खालीच बरोबर पवनचक्की होती. तर ह्या सुद्धा ज्या तारा, लाईटच्या तारा आहेत, पवनचक्कीची बहुतेक लाईट ही होती. ते समोर बघा पाणी आहे पूर्ण. मित्रांनो, हे बघा पाणी जवळ आहे इथं. हे पाणी आहे, इथून जो धबधबा खाली पडतोय त्याचा मेन पाण्याचा स्रोत हा आहे. हे पूर्ण पाणी आहे. असं जाऊन त्या मार्गाने पाणी खाली जाते आणि तिथून दरीतून कोसळत असल्यामुळे हा वॉटरफॉल तयार झालेला आहे. तर म्हणजे हे पावसाचंच पाणी असेल. हे तळ्यासारखं दिसतंय. धुकं असल्यामुळे तुम्हाला दिसत नसेल. आणि इथं सगळ्या पवनचक्क्या आहेत आजूबाजूला. हे त्याचं सगळं वायरिंग आहे याचं. आणि हेच पाणी तिकडे जाऊन खाली पडतंय, तो धबधबा तयार झाला. आपण त्या वॉटरफॉल जवळ जाऊया आणि तो कसा वॉटरफॉल आहे तो आता पाहूया. तर चला. मित्रांनो, आत्ता वॉटरफॉल जवळ पोहोचलोय. मगाशी मी दाखवल्याप्रमाणे तिथं जे तळं होतं त्या तळ्यातून पाणी इकडे समोर येतं आणि या दरीतून खाली पडतं. आणि इथं वाऱ्याचा झोत असल्यामुळं ते पाणी परत मागं फिरून तो उलटा धबधबा कसा आहे तो तुम्हाला मी आता दाखवतो. मित्रांनो, हा समोर आहे तो आहे रिव्हर्स वॉटरफॉल. इथून जे दरीमध्ये पाणी पडतंय त्या दरीमध्ये वाऱ्याचा फ्लो एवढा जास्त आहे की ते पाणी पडणारं रिव्हर्स येतं, म्हणून ह्याला रिव्हर्स वॉटरफॉल म्हणतात. तर हे तुम्ही समोर पाहू शकता.
आज आपण पाहिलं सातारा येथे असलेल्या सडावाघापूर या गावामधला रिव्हर्स वॉटरफॉल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला हा वॉटरफॉल कसा वाटला? तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण आता भेटूया पुढच्या एका नव्या व्लॉगमध्ये असाच कुठला तरी नवीन वॉटरफॉल किंवा एक ॲडव्हेंचर. तोपर्यंत बाय बाय.